लघवीला वारंवार होणे हे खूप डेंजरस आहे का, खूप इंजुरियस आहे का? तर नाही. तर लघवीला वारंवार होणे ह्याची वेगवेगळी कारणे असू शकतात. तर बऱ्यापैकी लोकांना असं वाटतं की डायबिटीजमुळे होते की काय, बट लघवीला वारंवार होणे याचं एकमेव कारण डायबिटीज नसून वेगवेगळी कारणे आहेत. त्याची काय कारणे आहेत, त्यावर आपण काय ट्रीटमेंट घेऊ शकतो आणि काय काळजी घेऊ शकतो, तर आज आपण पूर्ण डिटेलमध्ये पाहणार आहोत. तर हॅलो फ्रेंड्स, मी डॉक्टर सारिका. तर फ्रिक्वेंट युरिनेशनची कॉजेस आपण पाहिले तर इन्फेक्शन असेल, मग युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन किंवा किडनीला इन्फेक्शन असेल, मेटाबॉलिक चेंजेसमध्ये किंवा मेटाबॉलिक कंडिशन्समध्ये आपण पाहिलं तर डायबिटीज 1, डायबिटीज 2. तर यामध्ये जास्त प्रमाणात झालेली शुगर आहे ती आपली बॉडी वॉश आउट करण्याचा प्रयत्न करते. ब्लॅडरचा इश्यू असेल, ओव्हर ॲक्टिव्ह ब्लॅडर असेल किंवा ब्लॅडरला सुद्धा इन्फेक्शन झालेलं असेल, प्रोस्टेट मग प्रोस्टॅटोमेगॅली असेल किंवा प्रोस्टॅटायटिस असेल, अशा कंडिशनमध्ये एनलार्ज प्रोस्टेटमध्ये हे अबोव 60 किंवा अबोव 50 वयामध्ये प्रोस्टॅटोमेगॅली होऊ शकते. प्रेग्नन्सीमध्ये सुद्धा लेडीजला लास्टच्या 2 मंथमध्ये लघवी जास्त येते. न्यूरोलॉजिकल कंडिशन्समध्ये सुद्धा होतं. डाएट आणि ड्रिंक्स यामध्ये जर कॅफेन किंवा स्पायसी फूड्स किंवा अल्कोहोलिक पेशंट असेल आणि आर्टिफिशियल स्वीटनर्स जर जास्त प्रमाणामध्ये इंटेक असेल, तर आपण डॉक्टरची भेट कधी घ्यायची आहे, डॉक्टरला आपण कधी दाखवू शकतो. जर आपल्याला लघवी करताना पेन किंवा बर्निंग होत असेल, लघवी क्लाउडी असेल किंवा लघवीमध्ये रक्तसुद्धा येतंय, इतकी अर्जन्सी असते की पेशंटला लघवी सडन करू वाटते लगेच. आणि लघवी करताना जर सुरुवातीला पटकन लघवी होत नसेल किंवा स्ट्रीम एकदम वीक असेल, लोअर ॲब्डॉमिनल पेन असेल, रात्री खूप वेळा लघवीला जायला लागत असेल, तर अशा वेळी आपल्याला पटकन डॉक्टरांची भेट घ्यायची आहे. तर होमिओपॅथीमध्ये अशा कोणकोणत्या मेडिसिन्स आहेत की त्याच्यामुळे आपण पटकन आपला उपचार करून घेऊ शकतो. तर सगळ्यात पहिलं मेडिसिन सॅरुलेटा 30 किंवा 200 पेटन्सीमध्ये आपण सकाळी 2 थेंब आणि संध्याकाळी 2 थेंब घेऊ शकतो. कमीत कमी 15 ते 1 महिना, 15 दिवस ते 1 महिना हे मेडिसिन आपल्याला घ्यायचं आहे. खूप छान रिझल्ट येतो. कॅन्थॅरिस 30 हे मेडिसिन सुद्धा सकाळी 2 थेंब आणि संध्याकाळी 2 थेंब आपण घेऊ शकतो. तर खूप बर्निंग सेन्सेशन असेल किंवा लघवीला खूप त्रास होत असेल किंवा ब्लॅडरला इन्फेक्शन असेल किंवा प्रोस्टॅटायटिस असेल, तर अशा वेळी कॅन्थॅरिस खूप छान आपल्याला मदत करतं. क्लेमॅटिस 200 पोटन्सीमध्ये हे मेडिसिन आपल्याला 2 थेंब फक्त रात्री घ्यायचं आहे. यामध्ये सुद्धा रिझल्ट आहे. R18 15 थेंब सकाळी आणि 15 थेंब संध्याकाळी आपण घेऊ शकतो. याने सुद्धा कोणत्याही प्रकारे जर आपल्याला UTIचा प्रॉब्लेम असेल किंवा फ्रिक्वेंट युरिनेशन असेल तर छान रिझल्ट येतो. प्रोस्टॅनम ड्रॉप आहे. तर प्रोस्टॅटोमेगॅली किंवा प्रोस्टेटशी रिलेटेड कोणते प्रॉब्लेम असते तर प्रोस्टॅनम ड्रॉप आपण घेऊ शकतो. 20 थेंब सकाळी, 20 थेंब दुपारी आणि 20 थेंब संध्याकाळी रिझल्ट येऊन जातो. लायकोपोडियम 30 किंवा 200 पोटन्सीमध्ये आपण हे मेडिसिन घेऊ शकतो. तर जर रात्री जास्त त्रास होत असेल रात्रीच्या वेळी किंवा लोअर ॲब्डॉमिनल पेन असेल, तर अशा वेळी आपण लायकोपोडियम घेऊ शकतो. लायकोपोडियम हे मेडिसिन खूप दिवसापासूनचा हा प्रॉब्लेम असेल पेशंटला तर छान क्युअर करतं. लिलियम टी 30 पोटन्सीमध्ये जर लघवी करताना बर्निंग होत असेल तर आपण लिलियम टी 30 पोटन्सीमध्ये घेऊ शकतो. आणि जर आपला वॉटर इंटेक कमी असेल, आपल्याला ह्यामध्ये वॉटर इंटेक आपला चांगला वाढवायचा असेल, पण त्यामध्ये सुद्धा जर आपला वॉटर इंटेक कमी असेल आणि आपल्याला वॉटर इंटेक वाढवायचा असेल तर आपण नॅट्रम सल्फ 6x
पोटन्सीमध्ये सकाळी 4 गोळ्या, दुपारी 4 गोळ्या आणि संध्याकाळी 4 गोळ्या घेऊ शकतो. खूप छान रिझल्ट पेशंटला येऊन जातो. तर असेच तुम्हाला वेगवेगळे व्हिडिओज वेगवेगळ्या आजारांवरील होमिओपॅथिक ट्रीटमेंट पाहायची असेल तर नक्कीच माझ्या व्हिडिओजला लाईक करा. त्याबरोबरच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे माझे सगळे नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जातील. आणि बेल आयकन दाबायला विसरू नका. त्याबरोबरच जर तुम्हाला माझी अपॉइंटमेंट घ्यायची असेल किंवा होमिओपॅथिक सल्ला हवा असेल तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता. डिस्क्रिप्शनमध्ये मी माझा नंबर दिलेला आहे, तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता. थँक्यू सो मच.